इंडियामध्ये कॅश वापरणाऱ्या लोकांना एका ॲपने क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करायला शिकवलं. ना बँक ब्रांचेस ना फिजिकल वॉलेट्स, पण टेक्नॉलॉजी स्पीड आणि इंडियाच्या डिजिटल रिव्हेन्यूचा फायदा घेत एका स्टार्टअपने करोडो लोकांच्या पेमेंट हॅबिट्स बदलून टाकल्या. वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 15. मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत फोन पेची कम्प्लीट बिझनेस स्टोरी. 2015च्या आसपास इंडियामध्ये ऑनलाईन पेमेंट्स एवढे कॉमन नव्हते. लोक कॅशवरच जास्त डिपेंड होते आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला घाबरायचे. त्याच काळात इंडियामध्ये स्मार्टफोन्स आणि इंटरनेट यूज वेगाने वाढला आणि ह्याच बदलामुळे काही लोकांना एक मॅसिव्ह ऑपॉर्च्युनिटी दिसली. समीर निगम, राहुल चारी आणि बर्जिन इंजिनियर यांनी लॉन्च केलं फोन पे. त्यांची सिंपल आयडिया होती, मोबाईल नंबर एवढे इझी पेमेंट सिस्टीम बनवायचं. फोन पेने सुरुवातीपासून युपीआय टेक्नॉलॉजीवर फोकस केला. त्या काळात युपीआय नवीन होतं आणि लोकांना त्याचं फीचर समजत नव्हते, पण फोन पेनं अर्ली बेट घेतली आणि तेच कंपनीचं बिगेस्ट ऍडव्हान्टेज बनलं. 2016 मध्ये डिमॉनिटायझेशन झालं आणि अचानक इंडियामध्ये डिजिटल पेमेंटची वेव आली. लोक कॅशलेस पेमेंट ऍप शोधू लागले आणि फोन पेनं हाच मोमेंट परफेक्ट पकडला. क्यूआर कोड पेमेंट्स, इन्स्टंट बँक ट्रान्सफर, कॅशबॅक ऑफर्स आणि सिंपल इंटरफेसमुळे लाखो लोक फोन पे वापरू लागले. यानंतर वॉलमार्ट ओन्ड फ्लिपकार्टने फोन पे मध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि कंपनीची ग्रोथ आणखी फास्ट झाली. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे फोन पे प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर मोठं प्रॉफिट बनवत नव्हतं, कारण इंडियामध्ये युपीआय वर 0 MDR पॉलिसी होती. म्हणजे कंपनीला डायरेक्ट ट्रान्झॅक्शनवर फी मिळत नव्हत्या. पण तरीही फोन पे अग्रेसिव्हली ग्रो करत होतं, कारण कंपनीला माहित होतं जो युजर पेमेंटसाठी रोज ऍप वापरतो त्यालाच फ्युचरमध्ये इन्शुरन्स, लोन्स, इन्व्हेस्टमेंट्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस विकता येतील. आणि हेच फोन पेचं रिअल बिझनेस मॉडेल होतं. काही वर्षात फोन पे इंडियामधल्या बिगेस्ट युपीआय प्लॅटफॉर्म्स पैकी एक बनलं. आज कंपनीकडे करोडो युजर्स आणि लाखो मर्चंट्स आहेत, पण सक्सेस सोबत प्रॉब्लेम्स पण तेवढेच आले. गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे सारख्या जायंट कंपनीजमुळे मार्केट खूप अग्रेसिव्ह झालं. कंपनीला मार्केटिंग, कॅशबॅक आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठा खर्च करावा लागला. त्याचा रिझल्ट असा झाला की रिव्हेन्यू वाढत असतानाही कंपनी लॉस मध्ये राहिली. फायनान्शियल इयर 25 मध्ये फोन पेचे रिव्हेन्यू 7,000 कोटींपेक्षा जास्त झालं, पण कंपनीला अजूनही हजारो कोटींचा लॉस होता. कंपनीने इन्शुरन्स, स्टॉक ब्रोकिंग, लीडिंग आणि इंडेक्स ऍप स्टोअर सारख्या न्यू बिझनेस सुरू केल्या, जेणेकरून फ्युचरमध्ये प्रॉफिट वाढतील. पण आता फोन पे समोर एक नवीन चॅलेंज आहे, युपीआय मार्केट शेअर लिमिट्स. कारण कंपनी इंडियाच्या युपीआय मार्केटमध्ये खूप मोठी झाली आहे आणि रेग्युलेशन फीचर ग्रोथ वर इम्पॅक्ट करू शकतात. कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे, पण पोर्टेबिलिटी आणि व्हॅल्युएशन वर अजून डिस्कशन सुरू आहे. आज फोन पेची स्टोरी आपल्याला एक पॉवरफुल लेसन शिकवते. कधी कधी बिझनेसचा प्रॉफिट सुरुवातीला नसतो, पण जर तुम्ही युजरला हॅबिट्स लावल्या तर फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या आहेत. कारण काही कंपनीज प्रोडक्ट्स बनवतात, पण काही कंपनीज लोकांचं बिहेवियर बदलतात. तर कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बिझनेसवालाला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.